नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, G. तबडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा अत्यंत सोपा परंतु अत्यंत महत्त्वाचा टॉपिक हा आज आपण अभ्यासणार आहे. हा टॉपिक का महत्त्वाचा आहे तर बघा, गणितातील ज्या मूलभूत 4 क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, यातली जी भागाकार नावाची क्रिया आहे, भागाकार करताना आपण कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भागत असतो. मग कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो हे ओळखणे म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या. तर बघा, एखाद्या संख्येला जर आपल्याला भागायचं असल्यास त्याला भाग जाण्यासाठी कोणती संख्या आपल्याला घ्यावी लागेल हे ओळखणे म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या. हा टॉपिक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. शालेय विद्यार्थ्यासाठी त्यामध्ये 5वी नवोदय आणि स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी तर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहे. अत्यंत सोपा टॉपिक आहे. तर बघा, हा टॉपिक अभ्यासण्यापूर्वी जर आपण या चॅनलला नवीन असाल किंवा हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. चला तर मग शिकूया विभाज्यतेच्या कसोट्या. तर बघा, सगळ्यात पहिली कसोटी म्हणजे 2ची कसोटी. 2ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या? बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरणे. बघा, तर इथे व्याख्या सुद्धा दिलेली आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येस 2ने भाग जातो. आता या ठिकाणी उदाहरण घेतलं आपण 362 या संख्येच्या एकक स्थानी 2 आहेत. तर या अंकांपैकी जर एकक स्थानी कोणताही अंक आला असेल तर याला निशेष भाग जातो. तर बघा, या संख्येला 2ने भाग जातो किंवा नाही हे आपण आता पडताळून पाहूया. तर बघा, 2 एके 2, 3 मधून 2 गेले 1, वरून घेतला 6चा, 2 आठी 16, बाकी उरली 0, वरून घेतला 2चा, 2 एके 2. बघा, या ठिकाणी बाकी 0 उरली. ज्या ठिकाणी बाकी 0 उरत असेल तर ती संख्या 2ने विभाज्य आहे, म्हणजेच 2ने त्या संख्येला पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणजेच त्याला निशेष भाग जातो असं आपण म्हणू शकतो. बघा, अत्यंत सोपी आहे कसोटी आहे. फक्त तुम्हाला एवढंच ओळखायचं आहे की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले पाहिजे. किंवा याची दुसरी ओळखण्याची खूण आहे की कोणतीही जर समसंख्या असेल, कोणतीही समसंख्या असेल तर त्या समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. तर बघा, ही 3 अंकी संख्या या ठिकाणी घेतली होती आपण थोडी मोठी संख्या घेऊया. उदाहरणार्थ 4580 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणून या संख्येला 2ने निशेष भाग जाईल. 8638 4 अंकी संख्या आहे बघा. तर या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे, म्हणून या संख्येला सुद्धा 2ने निशेष भाग जातो. बघा, अत्यंत सोपी कसोटी आहे 2ची कसोटी. बघा, दुसरी कसोटी आहे 3ची कसोटी. 3ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या? बघा, ज्या संख्येच्या अंकातील बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. याची व्याख्या अगोदर आपण समजून घेऊ. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस, दिलेली संख्या असेल त्याच्या सर्व अंकाची जर आपण बेरीज केली, एकूण बेरजेस जर आपण 3ने भागून पाहिलं आणि 3ने भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. उदाहरणार्थ आपण एक संख्या घेऊ 432. 3 अंकी संख्या आहे बघा.
तर याला 3ने भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं? तर बघा, या संख्येमध्ये 3 अंक आहेत, 4, 3 आणि 2. या अंकांची जर आपण बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. तर बघा, 4 अधिक 3 अधिक 2 यांची बेरीज करू. 4 आणि 3 7, 7 आणि 3 7 आणि 2 9. या 3 अंकांची बेरीज झाली 9. जर या 9ला जर 3ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. तर बघा, 9ला 3ने भाग जातो. 3 1 3, 3 3 9. किंवा हे 9 हे 3च्या पाड्यात आहे, म्हणून या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. तर उदाहरणार्थ अजून एक उदाहरण घेऊ. 5424 ही एक संख्या आहे, 4 अंकी संख्या आहे. आता एवढ्या मोठ्या संख्येला 3ने भाग जातो की नाही हे ओळखायचं असेल तर या सर्व अंकांची आपल्याला पहिले बेरीज करावी लागेल. सर्व अंकांची बेरीज करून घेऊ. 5 अधिक 4 अधिक 2 अधिक 4. 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 4 15. आणि 15 या संख्येला 3ने भाग जातो, म्हणून 5424 या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. बघा, इतकी सोपी कसोटी आहे. तर बघा, पुढची कसोटी बघा, पुढची कसोटी आहे 4ची कसोटी. सर्वप्रथम आपण त्याची व्याख्या समजून घेऊया. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 4ने निशेष भाग गेल्यास किंवा संख्येच्या शेवटी 2 अंक शून्य असल्यास त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. तर बघा, 4ने निशेष भाग जाणारी संख्या कशी ओळखायची? उदाहरणार्थ आपण एखादी संख्या घेऊ. 5820. 5820 ही 4 अंकी संख्या आहे आणि या 4 अंकी संख्येला जर 4ने भाग जातो किंवा नाही जात हे जर ओळखायचं असेल तर याचे शेवटचे 2 अंक बघायचे. शेवटचे 2 अंक या ठिकाणी 20 आहे आणि या 20ला जर 4ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. बघा, शेवटचे 2 अंक म्हणजेच या ठिकाणी 20 आहे आणि 20ला 4ने भाग जातो. 4 1 4, 4 5 20. म्हणजेच 20 ही संख्या 4च्या पाड्यात आहे, म्हणजेच ते 4ने भाग जातो. म्हणून या संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. बघा, यामध्ये फक्त बघायचं आहे आपल्याला की कोणत्याही संख्येचे शेवटचे 2 अंक बघायचे. शेवटचे 2 अंक. उदाहरणार्थ अजून घेऊ आपण 9428. बघा, 4 अंकी संख्या आहे 9428. याचे शेवटचे 2 अंक आहे 2 आणि 8 आणि या 2 अंक म्हणून मिळून तयार होणारी संख्या आहे 28 आणि 28 ही 4ने भाग जाणारी संख्या आहे. 4 7 28. म्हणून या संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. आपण आता मोठी संख्या घेऊन बघूया. 53824. 53824 या संख्येच्या शेवटचे 2 अंक आपल्याला बघायचे. शेवटचे 2 अंक आहे 2 आणि 4. 2 आणि 4 ही मिळून तयार होणारी संख्या आहे 24 आणि 24 या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 4 सकम 4 5 20, 4 सकम 24. तर बघा, 4च्या पाड्यामध्ये 24 आहे किंवा 4ने भाग जाणारी संख्या ही 24 आहे, म्हणून 53824 या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. बघा, हे जर अवघड वाटत असेल तर आपल्याला दुसरी पद्धत आहे, ती म्हणजे जर एखाद्या संख्येच्या शेवटी 2 शून्य आल्यास. आता आपण ही संख्या घेऊ 53800 अशी जर आपण संख्या लिहिली तर त्या संख्येचे शेवटचे 2 अंक शून्य आहे. तर एखाद्या संख्येच्या जर शेवटचे 2 अंक शून्य असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. 53800 ला पूर्ण या ठिकाणी 2 अंक आहेत, 2 अंक शून्य आहेत, म्हणून या संख्येला 4ने निशेष भाग जातो. ही होती 4ची कसोटी. चला पुढची कसोटी बघा. पुढची कसोटी आहे 5ची कसोटी.
सर्वप्रथम आपण या कसोटीचा एक नियम जाणून घेऊया. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असल्यास त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर बघा, कोणतीही संख्या घ्या आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो म्हणजे जातोच. तर बघा, उदाहरणार्थ 5825 ही 4 अंकी संख्या आहे. या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे म्हणून या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर बघा, हा भाग जातो किंवा नाही हे आपण एकदा बघूया. 5825 याला जर आपण 5 ने भागले तर या संख्येला 5 ने भाग जातो. 5 1 5 0 वरून घेतला 8चा. 5 1 8 मधून 5 गेले उरले 3 वरून घेतला 2चा. 5 सेकंद 30 उरले 2 वरून घेतला 5चा. 5 5 25. तर बघा, बाकी जर 0 उरत असेल तर याचा अर्थ असा आहे की या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजेच त्या बाकी 0 उरले. तर बघा, या ठिकाणी 64,240 या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा 0 आहे म्हणजेच या संख्येला सुद्धा 5 ने निशेष भाग जातो. 53,885 खूप मोठी संख्या आहे, 5 अंकी संख्या आहे. मग अशा 5 अंकी संख्येला एका सेकंदामध्ये आपण ओळखू शकतो की 5 ने भाग जातो की जात नाही. तर बघा, एकक स्थानचा अंक आहे 5. एकक स्थानचा अंक 5 असल्यामुळे या संख्येला सुद्धा 5 ने निशेष भाग जातो. तर 5 ची कसोटी एकदम सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, या दोन अंकापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. चला, तर ही होती 5 ची कसोटी. पुढची कसोटी, तर बघा, पुढची कसोटी आहे 6 ची कसोटी. तर बघा, 6च्या कसोटीचा आपण नियम जाणून घेऊया. ज्या संख्येस 2 व 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 6 ने निशेष भाग जातो. तर बघा, 6 ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या? 6 ने भाग जाणाऱ्या संख्येस 2 ने पण भाग केला पाहिजे आणि 3 ने पण भाग केला पाहिजे. म्हणजेच अशी संख्या की 2 ने भाग जाणारी आणि 3 ने सुद्धा भाग जाणारी. जर 2 आणि 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 6 ने निश्चितच भाग जातो. उदाहरणार्थ आपण घेऊ 32. बघा, 32 आता ही समसंख्या आहे आणि एकक स्थानी 2 आहेत. कोणत्याही समसंख्येस 2 ने भाग जातो. म्हणजे या ठिकाणी एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक आहे का हे चेक करण्याची गरज नाही. हे अंक आहेत म्हणजे ही कोणती संख्या आहे? समसंख्या. आणि कोणत्याही समसंख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे 6 ने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची? जर ती संख्या समसंख्या असेल तर लगेचच 3 ची कसोटी वापरून 3 ने भाग जातो की नाही हे बघायचं आणि लगेच 6 ने भाग जातो की नाही हे ओळखायचं. तर बघा, या ठिकाणी समसंख्या आहे पण आपल्याला या ठिकाणी 3 ची कसोटी सुद्धा वापरावी लागेल. तर 3 ची कसोटी काय आहे की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज. दिलेल्या संख्येमध्ये 3 आणि 2 अंक आहेत, यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 5. तर बघा, या 5 असणाऱ्या संख्येला 3 ने भाग जात नाही. बघा, 2 ने भाग गेला पण 3 ने भाग जात नाही म्हणून 32 या संख्येला 3 ने भाग जात नाही, 6 ने भाग जात नाही. मग 6 ने भाग जाणारी संख्या कोणती पाहिजे? तर बघा, उदाहरणार्थ आपण घेतले 423. बघा, आता ही विषम संख्या आहे म्हणजे पाहिल्याबरोबर आपल्याला कळेल की विषम संख्या याला 2 ने भाग जात नाही म्हणूनच 6 ने सुद्धा भाग जाणार नाही. तर बघा, आपल्याला या ठिकाणी समसंख्या घ्यावी लागेल आणि समसंख्या घेऊन आपण सगळ्यात मोठी संख्या घेऊ 5346. 5346 ही 4 अंकी संख्या खूप मोठी संख्या आहे. या संख्येला 6 ने भाग जातो की नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, समसंख्या आहे 2 या संख्येने तिला भाग गेला, बरोबर आहे, गेला म्हणजे जातोच. कोणत्याही समसंख्येस 2 ने भाग जातो किंवा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 2 4 6 हे अंक असेल तर 2 ने भाग जातो. आता आपल्याला चेक करायचे 3 ने भाग जातो की नाही.
तर 3 ने भाग जाण्यासाठी आपल्याला संपूर्ण अंकाच्या बेरजेला भाग द्यावा लागेल. तर आपण अंकांची बेरीज करून घेऊ. 5 + 3 + 4 + 6. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18. बघा 18 या संख्येला 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 7 18 म्हणजे 6. म्हणजे हा भागाकार नाही लिहिला तरी चालेल, पण 3च्या पाड्यामध्ये 18 आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18. म्हणून या संख्येला 3 ने सुद्धा भाग जातो. बघा 2 ने सुद्धा जातो, 3 ने सुद्धा जातो. म्हणून या संपूर्ण संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. बघा याची एक सोपी पद्धत आहे. दिलेली संख्या सम आहे का नाही हे अगोदर ओळखायचं. जर सम संख्या असेल तर 3 ने भाग जातो की नाही हे ओळखायचं. आणि जर एखादी संख्या जर विषम संख्या दिलेली असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जाणार नाही, कारण आपल्याला 2 ने सुद्धा भाग जाणारी संख्या ती असायला हवी. तर ही होती 6ची कसोटी. पुढे बघू 7ची कसोटी. तर बघा पुढची कसोटी आहे 8ची कसोटी. या ठिकाणी आपण 7ची कसोटी घेणार नाही, कारण 7ची कसोटी आहे, पण माझ्या मतानुसार एखाद्या संख्येला जर 7 ने भाग जातो का हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर डायरेक्ट त्या संख्येला 7 ने भागायचं. 7 ने भाग जात असेल भागून बघायचं, भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 7 ने भाग जातो. कारण 7ची कसोटी आहे, परंतु ती कसोटी वापरण्यामध्ये जेवढा वेळ जाईल तेवढाच वेळ आपल्याला त्या संख्येला 7 ने भागण्यात जाईल. म्हणून 7 या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या, तर 7 ने भाग जाणाऱ्या संख्या ह्या डायरेक्ट 7 ने भागून त्याला भाग जातो की नाही हे ओळखावं. 7च्या नंतर आहे 8ची कसोटी. तर जाणून घेऊया आपण 8च्या कसोटीचा नियम. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 8 ने भाग गेल्यास किंवा शेवटचे 3 अंक 0 असल्यास त्या संख्येस 8 ने विशेष भाग जातो. बघा अत्यंत सोपी कसोटी आहे. एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या शेवटचे 3 अंक एकक, दशक आणि शतक हे 3 अंक मिळून एखादी संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. तर बघा या ठिकाणी उदाहरण घेऊया आपण. 9328. 9328 4 अंकी संख्या आहे आणि या संख्येचे शेवटचे अंक आहेत 328. आता आपल्याला 8 ने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची, तर या शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जायला पाहिजे. तर आपण या शेवटचे 3 अंक आहेत 328 याला आपण 8 ने भागून बघू. तर बघा पहिल्या अंकाला भाग जात नाही म्हणून 2 अंक घेतले. 8 1 8, 8 4 32 उरले 0. 8 1 8 म्हणजे 328 या संख्येला 8 ने भाग गेला. म्हणून या पूर्ण संख्येला 8 ने विशेष भाग जाईल. तर बघा या ठिकाणी आपण काय पाहिलं, फक्त 3 अंक बघितले, शेवटचे 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्या, आणि या संख्येला जर 8 ने भाग गेला असेल तर या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. तर बघा अजून दुसरा नियम असा आहे की जर एखाद्या संख्येच्या शेवटी 3 शून्य असल्यास 58,000 या संख्येच्या शेवटी 3 शून्य आहे, म्हणून या संख्येला सुद्धा 8 ने विशेष भाग जातो. म्हणजे 8 ने विशेष भाग जाणाऱ्या संख्या, उदाहरणार्थ अजून एक संख्या घेऊ आपण. बघा 98,420. 98,420. बघा या संख्येच्या शेवटचे 3 अंक 420. या 420ला जर 8 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. तर बघा आपण भागून बघूया. या संख्येचे शेवटचे 3 अंक आहेत 420. या 420ला आपण 8 ने भाग जातो की नाही हे आपण तपासून बघूया. तर बघा पहिल्या अंकाला भाग जात नाही म्हणून 2 अंक घेतले. 8 पंच 40. 8 सकम 48 मोठे होतात म्हणजे 8 पंच 40. 42 मधून 40 दिले उरले 2 आणि हा 0 म्हणजे किती आहे 20. आता 8 ने भाग जातो की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. 8 1 8, 8 2 16. 8 3 24 मोठं 16 बरोबर. या ठिकाणी बाकी उरते 4. जर बाकी 4 उरत असेल म्हणजे 0 उरत नसेल तर या 3 अंकाला
भाग जात नाही. म्हणजेच 8ने या जर 3 अंकाला भाग जात नसेल तर या संपूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जात नाही. आलं लक्षात? अजून एक उदाहरण घेऊया आपण. बघा, 8,000 85,816 85,816 हे एक उदाहरण घेतलं आपण. ही खूप मोठी संख्या आहे, याला 8ने भाग जातो की नाही आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, याचे शेवटचे अंक आले 816. हे 3 अंक आपण थोडे बाजूला घेऊ आणि याला 8ने भाग घेऊन बघू. तर बघा, या ठिकाणी 8ने भाग जातो पण आपल्याला या 3 अंकाला चेक करायचं आहे. तर बघा, पहिला अंक 8, 8 1 8, 8ला भाग दिला 1, 1ला भाग जात नाही म्हणून भाग दिला शून्याचा. नंतर झाले 16, 8 दुनी 16. बघा, 816 या संख्येला 8ने भाग जातो. म्हणून 85,816 या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. ही होती 8ची कसोटी. किंवा कोणत्याही संख्येच्या शेवटी जर 3 शून्य असले तर त्याला 8ने भाग जातो. बघा, अत्यंत सोपी कसोटी आहे. चला, तर ही होती 8ची कसोटी. बघूया 9ची कसोटी. तर बघा, पुढची कसोटी आहे 9ची कसोटी. तर 9च्या कसोटीचा आपण नियम जाणून घेऊया. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस 9ने भाग केल्यास त्या सर्व संख्येला 9ने भाग जातो. तर बघा, एकदम अत्यंत सोपी कसोटी आहे आणि आपण ही कसोटी अगोदर सुद्धा पाहिलेली आहे. 3 आणि 9, 3ची कसोटीच्या संदर्भात हाच नियम त्या ठिकाणी लागू होतो. जर दिलेली संख्या असेल आणि त्या संख्यांच्या सर्व अंकाच्या बेरजेस जर 3ने भाग जात असेल तर त्याला 3ने निशेष भाग जातो. सेम तीच कसोटी या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे. तोच नियम या ठिकाणी वापरायचा आहे. सर्व अंकांच्या बेरजेस जर 9ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9ने भाग जातो. तर बघा, या ठिकाणी उदाहरणार्थ 74,124, 74,124 या संख्येला जर आपण 9ला भाग जातो की नाही हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला या सर्व संख्येच्या अंकांची बेरीज करावी लागेल आणि त्या बेरजेला 9ने भागावे लागेल. तर बघा, आपण सर्वात प्रथम या सर्व अंकांची बेरीज करून घेऊ. 7 + 4 + 1 + 2 + 4 सर्व अंकांची बेरीज. 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 2 13, 14, 14 आणि 4 18. 18 ही 9च्या पाड्यात आहे आणि 18ला 9ने सुद्धा भाग जातो. म्हणून 74,124 या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. दुसरी संख्या घेऊ आपण 58,563. आता या संख्येचा जर आपण विचार केला तर आपण या ठिकाणी या अंकांची बेरीज करून घेऊ. 5 आणि 8 13, 13 आणि 5 18, 18 आणि 6 24, 24 आणि 3 27. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. म्हणजे या 27 या संख्येला 9ने भाग जातो. म्हणून 58,563 या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. बघा, 9 आणि 3ची कसोटी एकच. 9च्या संदर्भात आणि 3च्या संदर्भात कसोटीचा नियम एकच. दिलेल्या सर्व अंकांच्या बेरजेस जर 3ने किंवा 9ने भाग जात असल्यास त्या पूर्ण संख्येला 3 आणि 9ने भाग जातो. तर बघा, 3 आणि 9 या दोन संख्येची कसोटी एकच, त्यामुळे पाठ करायला अतिशय सोपं आहे. तर बघूया पुढची कसोटी 10ची कसोटी. तर बघा, पुढची कसोटी आहे 10ची कसोटी. तर 10च्या कसोटीचा नियम अत्यंत सोपा आहे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 असल्यास त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. बघा, 10ची कसोटी एकदम सोपी आणि सरळ. कोणतीही संख्या घ्या आणि त्या संख्येच्या जर एकक स्थानी 0 असेल तर त्या पूर्ण संख्येला 10ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ 5,820. बघा, या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणून या संख्येला 10ने भाग जाईल. 9,850 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणून त्या पूर्ण संख्येला 10ने भाग जाईल. 73,480 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणून त्या पूर्ण संख्येला 10ने निशेष भाग जातो. आता या 3 संख्येपैकी आपण एक संख्या अशी घेऊ की त्याला 10ने भाग जातो की नाही हे आपण
तपासून बघू. तर बघा या 3 संख्येपैकी आपण घेऊ 9850. 9850 या संख्येला आपण बघू 10 ने भाग जातो की नाही. बघा 9 ला भाग जाते म्हणून 2 अंक घेतले झाले 98. 10 9 90 उरले 8. आता झाले 85. 10 8 80 उरले 5 आणि 10 5 50. म्हणजे बघा 10 ने या संख्येला भाग जातो. म्हणून बघा एक 10ची कसोटी सगळ्यात सोपी आहे. एकक स्थानचा अंक जर 0 असला तर त्या संख्येला 10 ने विशेष भाग जातो. तर बघूया पुढची कसोटी. तर बघा पुढची कसोटी आहे 11ची कसोटी. 11ची कसोटीचा नियम आपण जाणून घेऊया. दिलेल्या संख्येतील सम आणि विषम स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असल्यास त्या संख्येस 11 ने निशेष भाग जातो. बघा एखादी संख्या जर दिलेली असेल तर त्या संख्येच्या सम विषम स्थानचे अंक आपण बाजूला काढायचे. म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला 53,05,32,455 ही संख्या दिलेली आहे. तर हीच नाही कोणतीही संख्या जर दिलेली असेल तर या संख्येचे सम आणि विषम स्थानचे अंकांची बेरीज करायची. म्हणजे आपण अगोदर 5 पासून जर सुरुवात केली तर हा झाला विषम स्थानचा अंक. तर विषम स्थानचे अंक आपण बाजूला काढू. म्हणजे या संख्येत आपली संख्या आहे 5,32,455. बघा 5,32,455 या संख्येतील आपण सम आणि विषम स्थानचे अंक बाजूला करूया. मग यातील विषम स्थानचे अंक कोणते? विषम स्थानचे अंक आपण बाजूला करूया. 5 अधिक 2 अधिक 5 यांची बेरीज करू. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12. आता आपण समस्थानचे अंक आपण या ठिकाणी बाजूला करू. समस्थानचे अंक म्हणजे पहिला अंक येईल 3, नंतर 4 आणि नंतर येईल 5. आता यांची आपण बेरीज करू. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12. बघा आपल्याला सांगितलेलं आहे की सम आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज आणि त्या बेरजेतील फरक जर 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर या दोन बेरजेतील आपण जर फरक पाहिला तर फरक येणार आहे 0. जर विषम स्थानच्या आणि सम स्थानच्या अंकाच्या बेरजेतील जर फरक 0 येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 11 ने विशेष भाग जातो. 0 असल्यास किंवा जर 11च्या पटीत असल्यास म्हणजे 11 22 11 1 11 11 2 22 11 3 33 11 4 44 म्हणजे 11च्या जर पटीत त्याचा जर फरक येत असला म्हणजे इथं जर 11 जरी आले असते तरी त्या संख्येला 11 ने भाग गेला असता. इथं 22 जरी आले असते तरी त्या संख्येने 22 ला भाग गेला असता. इथे जर 33 जरी उरले असते तरी त्या संख्येला 11 ने भाग गेला असता. म्हणजेच 11च्या पटीतली जर संख्या या ठिकाणी उरत असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11 ने भाग जातो. तर ही होती 11ची कसोटी. तर बघा अजून एक संख्या राहिलेली आहे ती बघू आपण. 75,658 या संख्येला 11 ने भाग जातो की नाही आपल्याला पाहायचं. तर बघा या विषम स्थानच्या अंकांची बेरीज करू. 7 आणि 8 असणार. 7 आणि 6 13, 13 आणि 8 13 आणि 8 किती 13 14 15 16 17 18 19 20 21 13 आणि 8 21. आता विषम समस्थानच्या अंकांची बेरीज करू. 5 आणि 5 दोनच अंक या ठिकाणी आहेत. 5 आणि 5 झाले 10. म्हणजे विषम स्थानच्या अंकांची बेरीज झाली 21 आणि समस्थानच्या अंकांची बेरीज झाली 5 आणि 5 10. यांचा फरक जर आपण बघितला तर यांचा फरक आला 11चा. म्हणजे 11च्या पटीत आहे म्हणून या संख्येला सुद्धा 11 ने विशेष भाग जातो. ही होती 11ची कसोटी. मग या ठिकाणी 1 आड 1 या संख्येची बेरीज करायची. 1 आड 1 संख्येची बेरीज करून त्या दोन्ही संख्येची वजाबाकी करायची. वजाबाकी जर 0 येत असेल किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने विशेष भाग जातो. ही होती 11ची कसोटी. तर बघूया पुढची कसोटी. बघा पुढची कसोटी आहे 12ची कसोटी. या 12च्या कसोटीचा आपण नियम जाणून घेऊया. ज्या संख्येस 3 व 4 ने विशेष भाग जातो
त्या संख्येस 12ने निशेष भाग जातो. बघा 12ची कसोटी अशी आहे की 12ने भाग जाणारी संख्या जर आपल्याला ओळखायची असेल तर त्या संख्येला 3 आणि 4 या दोन अंकांनी भाग गेला पाहिजे. म्हणजेच 3 आणि 4 या दोन्हीची कसोटी आपल्याला वापरावी लागेल. उदाहरणार्थ आपण बघूया 852. 852 ही संख्या आहे. तर या संख्येमध्ये आपल्याला या संख्येला जर आपल्याला 12ने भाग जायचा आहे, जातो की नाही हे ओळखायचं असेल तर या संख्येला अगोदर 3ने भागावं लागेल आणि 4ने भागावं लागेल. म्हणजे 3 आणि 4ची कसोटी आपल्याला वापरावी लागेल. 3 आणि 4ची कसोटी आपल्याला या ठिकाणी वापरावी लागेल. तर आपण 3ची कसोटी वापरायची. आता 3ची कसोटी कोणती आहे की दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आता बघा इथं अंक आहे 8, 5, 2 यांची आपण बेरीज करूया. 8 आणि 5 13, 14, 15. बघा यांची बेरीज झाली 15 आणि 15 या संख्येला 3ने भाग जातो. म्हणून या संख्येला 3ने सुद्धा भाग जातो. तर बघा आता 3 चेक केले आपण. आता आपण करूया 4ने भाग जातो की नाही. 4ची कसोटी अशी आहे की शेवटच्या दोन अंकाला जर 4ने भाग जात असेल, शेवटच्या दोन अंकाला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. तर शेवटचे दोन अंक आहेत 52. 52 या संख्येला भाग जातो की नाही बघू. 4 1 4 उरला 1, 4 3 12. बघा 52 या संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. म्हणून या संपूर्ण संख्येला 4ने सुद्धा भाग जातो. 3ने सुद्धा भाग जातो आणि 4ने भाग जातो. दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने भाग जातो. तर दुसरी संख्या आपण बघूया. या ठिकाणी 9924. तर बघा 9924. 9924. आपण पहिले 3ची कसोटी बघूया आणि नंतर 4ची कसोटी चेक करूया. 9 आणि 9 18, 18 आणि 2 20, 20 आणि 4 24. 24 या संख्येला 3ने भाग जातो. म्हणून या संख्येला 3ने भाग जातो. 4ने बघूया. शेवटचे दोन अंक 24 आहेत. 4 सकम 24 म्हणजे या दोन अंकाला सुद्धा 4ने भाग जातो. म्हणून 4ने या संख्येला पूर्ण संख्येला भाग जातो. 4 आणि 3ने भाग जातो म्हणून या संपूर्ण संख्येला 12ने सुद्धा भाग जातो. तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोणत्याही संख्येची कसोटी तयार करू शकतो आपण स्वतः. तर तुम्हाला जर कोणत्याही संख्येची कसोटी जर तयार करायची असली तर त्या संख्येचे अवयव पाडायचे आणि अवयव पाडून अशा अवयवाची जोडी घ्यायची की ती सहमूळ संख्यांची जोडी असेल. तर तुम्ही म्हणाल की आता सहमूळ संख्या म्हणजे काय. तर बघा सहमूळ संख्या म्हणजेच ज्या दोन संख्येचा एकही अवयव सामायिक नसतो त्या संख्येला म्हणायचे आपल्याला सहमूळ संख्येची जोडी. तर बघा सहमूळ संख्या म्हणजे काय आणि संख्यांचे प्रकार आपण या टॉपिकमध्ये या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे प्रकार अभ्यासलेले आणि त्यामध्ये सहमूळ संख्या म्हणजे काय आणि त्या कशा ओळखायच्या हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता आपण 12 13 ही मूळ संख्या असल्यामुळे आपण त्याला सोडून देऊ. पण 14 मध्ये सुद्धा नाही 15ची कसोटी घेऊन आपण बघूया. तर बघा 15ची कसोटी जर आपण पाहिली 15ची कसोटी 15ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या. तर बघा 15 या संख्येचे सर्वात प्रथम अवयव पाडायचे. 15 या संख्येचे जर आपण अवयव पाडले तर 3 गुणिला 5 ही अवयवाची जोडी म्हणजे 3 आणि 5 यामध्ये एकही अवयव हा सामायिक नाही. म्हणजेच 3 आणि 5 ही झाली सहमूळ संख्यांची जोडी. म्हणजे 15चे अवयव 3 आणि 5 म्हणजे ज्या संख्येला 3 आणि 5ने निशेष भाग जातो त्या संख्येला 15ने सुद्धा भाग जातो. तर बघा जर तुम्हाला कोणत्याही संख्येची कसोटी तयार करायची असली तर त्याचे अवयव पाडून त्याची अशी एक जोडी निवडा. ही जोडी जी निवडली आपण ती निवडली सहमूळ संख्यांची जोडी. सहमूळ संख्यांची जोडीचे अवयव आपण निवडून 15ने भाग जाणाऱ्या संख्या आपण या ठिकाणी ओळखू शकतो. उदाहरणार्थ आपण बघूया. तर एक उदाहरण घेऊ आपण 8400 8 4 12 13 14 15 बघा 8843 ही संख्या आहे. या संख्येला 15ने भाग जातो की नाही आपण हे चेक करूया. तर बघा सगळ्यात पहिले आपण 3ने भाग जातो की नाही चेक करूया. 3 आणि 5ने. तर बघा 3ने भाग जाण्यासाठी आपल्याला 3ची कसोटी वापरावी लागेल. 8 आणि 4 झाले 12 13 14 15 15 बेरीज झाली 15 या संख्येला 3ने भाग जातो. तर बघा 3ने भाग जातो पण या संख्येला 5ने भाग जात नाही. जर आपण या ठिकाणी 0 घेतला
तर बघा 0 घेऊन आपण ही कसोटी आपण चेक करू शकतो. आता झाले 840. तर बघा 8 आणि 4 12, 12 मध्ये 0 मिळवला 12, 3 या संख्येने 12ला भाग जातो, म्हणजेच या संपूर्ण संख्येला भाग जातो. आता आपल्याला 5 ने भाग जातो किती ओळखायचे. तर बघा ज्या संख्येच्या एकच स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो, म्हणजे या संपूर्ण अंकाला 3 आणि या संपूर्ण संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो, म्हणून या संपूर्ण अंकाला 15 ने सुद्धा भाग जायला पाहिजे. तर बघा 15ला भाग जातो की नाही आपण ही एकदा चेक करूया. तर बघा 15ला भागूया आपण. पहिल्या अंकाला भाग जात नाही म्हणून 2 अंक घेतले 84. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90 जास्त होतात, म्हणजे 15 5 75. या ठिकाणी 75 मायनस करूया. बघा 4तून 5 जात नाही म्हणून हातचा घेतला, इथे झाले 7, 7 मधून 7 गेले 0, इथे झाले 14, 14 मधून 5 काढून टाकायचे म्हणजे उरले 9. बघा 9 उरले. आता वरून घेतला शून्याचा 90, 15 सकी 90. तर बघा बाकी 0. 15 ने 840ला भाग जातो. तर बघा चेक करायचे आपल्याला, एखाद्या संख्येचे अवयव पडायचे, अवयवातली अशी जोडी निवडायची की ती सहमूळ संख्येची जोडी असेल. सहमूळ संख्या म्हणजे काय, तर हे आपण संख्यांचे प्रकार या टॉपिकमध्ये अभ्यासलेला आहे, तो व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे. तर अशी जोडी निवडल्यानंतर आपण 15च काय पण कोणत्याही संख्येची कसोटी आपण स्वतः तयार करू शकतो. तर ह्या होत्या 2 ते 12 पर्यंत आणि त्याच्या पुढच्या कसोट्या. तर बघूया एकत्रित सर्व कसोट्यांचा आपण अभ्यास करूया. बघा आत्तापर्यंत ज्या आपण पूर्ण कसोट्या शिकलो त्याची एक थोडक्यात रिव्हिजन आपण एकदा करून घेऊया. विभाज्यतेच्या कसोट्या याची एकदा पूर्ण रिव्हिजन आपण या ठिकाणी करूया. पहिली कसोटी आहे 2ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो. 3ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेस जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 4ची कसोटी. एखाद्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असल्यास किंवा शेवटी 2 शून्य असल्यास त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 5ची कसोटी एकदम सोपी कसोटी आहे. बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 हे 2 अंक असेल तर 5 किंवा 0 दोनपैकी एकच अंक कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. 6ची कसोटी. बघा 6ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला 2 ने भाग आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. 2 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग जाणाऱ्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. तर बघा आपण ज्या 15ची कसोटी पाहिली होती, 15च्या कसोटीमध्ये आपण 3 आणि 5 ह्या सहमूळ संख्येची जोडी घेतली होती आपण त्यांच्या अवयवाची. या ठिकाणी 6ची सुद्धा ती सहमूळ संख्येची जोडी घेऊन त्या ठिकाणी त्याची कसोटी तयार केलेली आहे. म्हणजे आपण कोणत्याही संख्येची कसोटी तयार करू शकतो. तर बघा 8ची कसोटी. आपण 7ची कसोटी घेतलेली नाही आहे. 7ची कसोटी डायरेक्ट भाग देऊन 7ची कसोटी आपण तयार केलेली नाही आहे, किंवा त्याची कसोटी वापरण्याच्या अगोदर डायरेक्ट 7 ने भाग द्यायचा आहे आणि 7 ने भाग देऊन ती ज्या ठिकाणी त्या संख्येला 7 ने भाग जातो किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. 8ची कसोटी. जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल किंवा शेवटी 3 शून्य असेल तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. 9ची कसोटी. बघा 9ची कसोटी आणि 3ची कसोटी एकच. एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेस जर 3 किंवा 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 नेही आणि 9 नेही भाग जातो. 10ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल अशा संख्येला 10 ने निशेष भाग जातो. त्यानंतर 12ची कसोटी. 4 आणि 3 या दोन संख्येने जर एखाद्या संख्येस भाग जात असेल तर त्या संख्येला 12 नेही भाग जातो. म्हणजे इथे सुद्धा आपण सहमूळ संख्येची जोडी घेऊन त्या ठिकाणी 12ची कसोटी तयार केलेली आहे. बघा कोणत्याही संख्येची आपण कसोटी तयार करू शकतो. तर त्याचे अवयव पाडून सहमूळ संख्येची जोडी घ्यायची आणि आपल्याला घेऊन आपल्याला त्या संख्येची कसोटी तयार करता येईल. हा होता विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक एकदम सोप्या आणि सरळ भाषेत आपण समजावून सांगितलेला आहे आणि तो तुम्हा सगळ्यांना कळालाच असेल. तर बघा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी या चॅनलला पाहायला मिळतील. ओके, धन्यवाद.